पुणे येथील पिंपरी चिंचवड ही एक उद्यमनगरी. सतत यंत्रांचा खडखडाट ऐकू येणाऱ्या या नगरीत आकुर्डी येथे व्हॉट्स म्युझिक अकॅडमी या नावाचं संगीताचं आनंददायी झाड फुलून येतंय. नवीन पिढीला संगीताची आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देणारं हे एक गुरुकुलच आहे. पुणे येथील पिंपरी चिंचवड ही एक उद्यमनगरी. सतत यंत्राचा खडखडाट ऐकू येणाऱ्या या नगरीत आकुर्डी येथे व्हॉट्स म्युझिक अकॅडमी या नावाचं फुलून येतंय संगीताचं आनंददायी झाड. पेनिसिलिनचा कारखाना, महासाधू मोरया गोसावी यांची समाधी, पवना काठ आणि ऐतिहासिक चाफेकरांची कर्मभूमी, वैष्णोदेवीचं मंदिर या बरोबरच या वैभवात भर पडलीये ती दिमाखात 12 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या व्हॉट्स म्युझिक अकॅडमीची. मनीष रुबदे या संगीतवेड्या अवलियानं संगीताची गोडी निर्माण होऊन संगीताचा प्रसार व्हावा आणि एक परिपूर्ण विद्यार्थी तयार व्हावा या तळमळीतून व्हॉट्स म्युझिक अकॅडमीची स्थापना केली. यासाठी अनेक सुप्रसिद्ध गायक, संगीतकार यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन या अकॅडमीला लाभतं आणि यातून तयार झालेल्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावं म्हणून अनेक संगीतांचे कार्यक्रम ही अकॅडमी सतत करत असते आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असते. संगीत ही एक अशी कला आहे ज्यात स्वर, लय आणि भाव प्रकट होतो. त्यामुळेच या तिन्हींवर लक्ष केंद्रित करून संगीत ही कला अंगी भिनावी यासाठी अथक परिश्रम या अकॅडमीतून केले जातात. यातून आतापर्यंत 2500 विद्यार्थी तयार होऊन यशस्वी होऊन संगीतात आपलं योगदान देत आहेत. आता 300 विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. त्यात लहान मुलांपासून नोकरदार वर्ग ते ज्येष्ठ नागरिक, स्त्री पुरुष यांचा सहभाग आहे. संगीत जणू या रुबदी घरातील माणसात भिनलाय. कारण मनीष रुबदे यांच्या भगिनी माधुरी रुबदे याही शास्त्रीय गायिका आहे. मनीषांच्या प्रेरणेतून माधुरींनी स्वर माधुरी नावाचा ब्रँड सुरू केलाय. यात विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत शिकवून परीक्षेसाठी तयार केलं जातं. संगीताची नवी परिभाषा येथे बघायला मिळते. मोबाईल, व्हिडिओ गेम आणि टीव्हीत अडकलेल्या नवीन पिढीला संगीताची आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देणारं हे एक गुरुकुलच आहे. पूर्वी लाटांचा अनुभव घेण्यासाठी पुणेकर पवना काठी पिंपरीला येत आता संगीताच्या लाटांवर आरूढ होऊन तल्लीन होण्याकरिता व्हॉट्स म्युझिक अकॅडमीला भेट द्यायला सर्व नक्कीच आवर्जून आकुर्डीला येतील. आत्ता आपण पुणे येथील आकुर्डी येथे व्हॉट्स डिस्ने अकॅडमीमध्ये आहोत. तर आत्ता आपण माधुरी रुबदे यांच्याकडनं व्हॉट्स डिस्ने अकॅडमीची पुढचे विजन्स आणि थोडीशी माहिती जाणून घेऊया. स्वर माधुरीचं विजन असं आहे की मुलांना शास्त्रीय ज्ञानाची ओळख व्हावी, त्यांनी त्यामध्ये आणखी ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि त्याच्या अनुषंगाने जे त्यांची जी कला आहे त्यांच्यातले जे सुप्त गुण आहेत ते त्यांना जोपासता यावे. त्यांचा भावी आयुष्यामध्ये त्यांना त्यांचा उपयोग करता यावा असं आहे. नमस्कार, माझं नाव रेणू वाडकर आणि मी CEO आहे व्हॉट्स म्युझिक अकॅडमीची. 25 जानेवारीला बुधवारी आमचा स्वर माधुरी रागदर्शन गीत तरंग हा कार्यक्रम आहे. तो पूर्ण मराठी फोक सॉंग्सवर बेस्ड आहे, जिथे सगळे वाद्य म्हणजे जे जुन्यापासून ते लेटेस्ट मराठी सॉंग्सपर्यंत सगळे सॉंग्स घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सगळे वाद्य म्हणजे दिमडी आणि झेंडा हे सगळे मशीनवर न घेता हे सगळे आम्ही लाईव्ह घेतो. तर आणि अलॉंग विथ सगळे वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स. किती गायक स्टुडंट्स? तरी 25 जणांची टीम आहे, ज्यामध्ये स्वर माधुरीचे सगळे स्टुडंट्स गायक आहेत आणि प्लस आम्ही सगळे व्हॉट्स म्युझिक अकॅडमीचे म्युझिशियन्स आहेत. रामकृष्ण मोरे ऑडिटोरियम चिंचवड, इकडे हा कार्यक्रम होईल 6 वाजता. मेरा नाम किशोर पंड्या है और मेरा एज है 76 है, लेकिन मुझे आज भी ऐसा लगता है कि अभी भी 16 ईयर्स का हूँ. मैं जब से व्हॉट्स म्यूज़िक में आया हूँ तो मैंने पहली बार ऐसा इंस्टीट्यूट देखा, म्यूज़िक इंस्टीट्यूट कि जहाँ एक आदमी एक इंस्ट्रूमेंट सीखने आता है लेकिन सारे का सारा सीख के जाता है. तो उसको हर चीज़ ये लोग देता है, मनीष भाई उसको हर ट्रेनिंग देता है. ये मैं सबसे मैं बहुत इंस्टीट्यूट गया है, कहाँ वो खाली आज 1 घंटा देता है, फिर तुम जाओ. फिर यहाँ ये लोग एवरी डे आके प्रैक्टिस करने के छूटे. आता आपण व्हॉट्स म्युझिक अकॅडमीचे संस्थापक मनीष रुबदे यांच्याशी थोडीशी बातचीत करूया आणि व्हॉट्स म्युझिक अकॅडमीचं आपण एक विजन काय आहे, त्याचं संस्थापन करण्याच्या मागचा उद्देश काय आहे हे त्यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, मी मनीष विजयकुमार रुबदे. व्हॉट्स म्युझिक अकॅडमीची ही जी संकल्पना आहे ती सहजच तसं बघायचं तर सुरू झाली. आमची आईवडील म्हणायचे की तुला जी देवाने कला दिलेली आहे ती तू तुझ्या स्वतःसाठी नको ठेवूस आणि ती तू पसरव, तू ती देऊन टाक कला सगळ्या.
म्हटलं ठीक आहे म्हणून आणि मग अशीच सुरुवात केली. आणि 10 वर्षापूर्वी नुसतं एका बाजूला तिथे दुकान घेतलं आणि मग ते बसलो तिथे जाऊन आणि मग एक इच्छा प्रगट केली की आता येतील सगळे शिकायला. मग पहिल्या दिवसापासून जेव्हा एन्क्वायरीज यायचे त्यावेळेला मी असं विचारायचो की तुला का शिकायचं आहे संगीत. मग त्यानंतर मग त्याचा गोडवा निर्माण म्हणजे करून त्यांना सांगून की हे संगीत नुसतं असं आपण टी व्हीवर किंवा पिक्चरमध्ये किंवा असं गाणे ऐकतो आणि मग आपल्याला लगेच मनात वाटतं की अरे मला पण शिकायचं आहे म्हणून. पण तसं बेसिकली मला नाही वाटत तसं आहे. आवड निर्माण होणं आणि संगीत शिकणं हे एक हॉबी नाही आहे मला असं वाटतं. संगीत शिकणं एक साधन आहे आणि हे एक एज्युकेशन आहे ज्याला सगळ्यात मोठा काळ लागतो. आणि इतका मोठा काळ लागल्यानंतर सुद्धा कदाचित आपल्याला असं वाटतं की अजूनपर्यंत मी त्या थरावर पोचलेलो नाही आणि शिकतच राहावं लागतं. संगीत ही निसर्गाची देण आहे आणि सुंदर आहे खूप. महत्त्वाचं म्हणजे मला संगीत विषयामध्ये शिकवायला आणि समजून घ्यायला विद्यार्थ्यांना सर्वात आधी तर माझ्या विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करतो. आणि त्यांना असे हे जे ॲकॉस्टिक वाद्य तुम्ही जे बघता सगळे मादल दिमडी आपल्या महाराष्ट्राचे जेवढे काही वाद्य आहेत ट्रेडिशनल वाद्य सगळे त्याची ओळख होणे आणि जेव्हा ते कसं निर्माण झालं त्याबद्दल आम्ही गप्पा मारतो आणि मुलांना छान वाटतं त्याच्याने. आणि मग त्याच्यातनं तो टोन तयार करणे हे जे ते परफॉर्मन्सपेक्षा हे शिकण्यातच मजा जास्त आहे असं मला वाटतं. आणि मुलं मजा करतात त्यासोबत. आणि आता बरंच इलेक्ट्रॉनिक असल्यामुळं तेवढी ओळख नाही आहे. आणि आता आपली मुलं जी आहेत ती आता म्हणतात अरे दिमडी आहे ह्याला मादल वाजवलं आहे, ह्याला बगल बच्चा आहे आणि ह्याला चंडा वाजवला आहे, ते काय प्रकार. आणि मग ते जागृत राहतं आणि छान वाटतं त्याच्यामध्ये. आणि ते लाईव्ह परफॉर्म केल्यावरती जो कॉन्फिडन्स मुलांमध्ये निर्माण होतो तो कॉन्फिडन्स त्यांना कार्यक्रम झाल्यानंतर घेऊन जातो घरी. तो कॉन्फिडन्स त्यांच्यासोबत राहतो कायमचा. आणि बरंचसं त्यामुळं ते लोक त्यांच्या पुढच्या जे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी तो कॉन्फिडन्स खूप कामाला येतो. म्युझिक थेरपी थोडक्यात म्युझिक थेरपी सारखीच आहे ती. आणि ते कायम राहतं आणि ते कधीच जात नाही. पण एवढंच आहे की त्याच्यासोबत राहावं लागतं असं आहे ते. संगीताचा मुख्य म्हणजे कान संगीताची जाण निर्माण करणं म्हणजे हा मुख्य उद्देश संगीताचा कान. आता तुम्ही म्हणाला तसं कानाने फक्त ऐकतो पण तो मनाने आणि अंतःकरणाने ऐकलं ना की तो जास्त हे होतो. आणि कलाकारांचं पण त्यांना कलाकार. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की मी जर कला शिकलो एखाद्या विद्यार्थ्याला मी शिकवलं की तू कला अशी तुझी झालं आहे तू त्याप्रमाणे स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी तयार झालेला आहेस. आता तुला स्वतःला यू शुड लर्न टू हाऊ टू सेल युअर सेल्फ. हा फार महत्त्वाचा म्हणजे ही गोष्ट. रसिकसुद्धा त्याप्रमाणे तयार व्हायला लागतं. आणि मग आपण त्या रसिकांना पण तेवढं सॅटिस्फॅक्शन द्यायचं आणि ही आपली जबाबदारी आहे. अशी कलाकाराची जबाबदारी असते. थोडंसं मध्ये आपल्या बोलण्यात आलं होतं की आपण काउन्सिलिंग करता आधी विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायचं त्याच्याविषयी थोडंसं. काउन्सिलिंग म्हणजे तोच म्हणजे मी सुरुवातीचा सुद्धा सांगितलं होतं की कल आणि मी का शिकतोय मला का शिकायचं आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर सापडल्यानंतर मग तो ॲक्च्युली तिथून तो पहिला प्रवास सुरू होतो. आणि मग हळूहळू की कळावं लागतं की त्याला नुसतं वाजवणं आलं तसं नाही आहे. आणि माझ्या हाताला मी ट्रेन करायला पाहिजे. माझ्या माइंडला तर ऑलरेडी ट्रेन असतं आणि भरपूर ऐकल्यामुळं पण तेच माझ्या अंगामध्ये कसं काय ते भिनलं पाहिजे त्याच्यासाठी रियाजच लागतो. आणि बरेचसे आता आपण बघतो की माझ्या काउन्सिलिंगमध्येच माझ्याकडे असे बरेच केसेस आहेत अजून ते राहिलं नाही आहे. म्हणजे तो नैसर्गिकपणा आणि आपली म्हणजे फार हरवल्यासारखं दिसतं असं सगळं मुलांमध्ये. त्यामुळे त्यांना पुन्हा त्याच्याकडे वळणे आणि त्या नैसर्गिक ती जी ब्युटी आहे ते जे सौंदर्य आहे ते सौंदर्य ह्याच्यात खूप छान आहे असं फ्रॉम लाईक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मॉडर्न जगाला हे खूप ऑर्डिनरी वाटतं पण ॲक्च्युली ते एक्स्ट्रॉर्डिनरी आणि नॅचरल आहे. त्यामुळं मग त्याची ब्युटी जास्त सुंदर आहे. आणि आपण ऑर्डिनरीमधनंच कसं हॅपीनेस घेऊ शकतो. आनंद साधेपणामधनं आनंद जो असतो तो खूप वेळ टिकतो असं मला वाटतं. चिरंतन टिकणार.
थोडंसं विद्यार्थ्यांविषयी जाणून घ्यायचं. तिथे सिनियर सिटीजनपासून ते लहान लहान मुलांपासून ते सिनियर सिटीजन सगळेच इथं. तर मला ते फार मिरॅकल वाटलं की कसं काय तुम्ही हे सगळं जुळवून आणलं आणि ही सगळी आवड अशी निर्माण करून हे असं एवढं मोठी अकॅडमी चालवणं म्हणजे खरंच एक मिरॅकल आहे. तर हे कसं घडलं एवढं सगळ्यांना असं आणि आवडीने सगळ्याजण येत आहेत, एन्जॉय करतायत आणि तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय. तर खरंच हे तुमच्या अकॅडमीचं यश आहे. त्याविषयी मला थोडंसं सांगा. विद्यार्थ्यांविषयी मला फार उत्सुकता आहे जाणून घ्यायची. ॲक्च्युली आता ह्याच्यातलं सत्य सांगायचं म्हणजे असं आहे की त्याच्यात आय डोंट होल्ड एनी क्रेडिट्स. म्हणजे मला काय तसं वाटत नाही, कारण लहान 4 वर्षाच्या मुलापासनं जो माझा आता 4थ्या लेवलचा ड्रमर आहे आणि आमचे पंडे अंकल 75 वर्ष, तर त्याच्यामध्ये संगीत विषय असा आहे की तो सगळ्यांना समानच बघतो आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये हा कलाकार असतोच जन्मताच. फक्त त्याला तिथपर्यंत फक्त स्वतःचं एक दिशा आवरण जे असतं ह्या जगी गोष्टींमुळं किंवा मटेरियलिस्टिक सोसायटीमुळं जे चढलेलं असतं आवरण ते फक्त पुसावं लागतं. बाकी ते स्वतःच ग्रो होतात असं येते. फक्त त्यांना तिथं वाव देणे त्याच्यासाठी आणि त्यांना अप्रिशिएट करत राहणे. आणि प्रत्येकामध्ये तो सुंदर कलाकार असतो आणि एव्हरीबडी इज युनिक. कोणी असं नाही. आणि ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये पण आम्ही असं शिकवतो की कोणाला खाली बघू नकोस, तू स्वतःसोबतच तुझी टेस्ट कर आणि स्वतःच समाधान मानून घे. आणि कोणाला असं कॉम्पिटिशनमध्ये गेल्यानंतर आम्हाला कोणाला तरी पाडायचं आहे, कोणाला तरी हरवूनच मला जिंकायचं आहे अशी नको. स्वतःशी स्पर्धा ठेवावी. स्वतःशी स्पर्धा असं एव्हरीबडी इज युनिक. प्रतिनिधी विशाखा चाफेकर, NTV न्यूज, पुणे.